आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मिचे असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम निर्विती देवी कुबेर हे तैशेचे. जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्याभान मजचे माझे होत असे. ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्मीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे भजावा राम तो मीचे आहे आत्माप्त काम तरीन मनु कोणा करावी म्या. सुखम नित्यम सुप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यम बुद्धिर्दृग्यत्व निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्यक् परम महः तदेवाहम नमत्तोन्यदिति मे निश्चिता मतिः. जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 47 क्रमांकाचा समसमुच्चय वाद्याचे मत. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 47 क्रमांकाचा समसमुच्चय वाद्याचे मत. तर बघा या 6व्या तरंगाचा चालू झालं ना. 6व्या तरंगाचा विचार करत असताना 21 क्रमांकाच्या परिच्छेदापासनं आग्रदेवाच्या स्वप्नाला प्रारंभ झाला आणि 28 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आग्रदेवाने 3 प्रश्न केलेत. मी कोण, जगताचा कर्ता कोण आणि मुक्तीला हेतू कोण. त्यापैकी 29 ते 41 परिच्छेदामध्ये एकंदर 12 परिच्छेदामध्ये मी कोण या प्रश्नाचं उत्तर पूर्वपक्षाचं खंडन करून सिद्धांत पक्षाने मंडन केलं आणि 12 परिच्छेदामध्ये मी कोण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला प्राप्त झालं. जगताचा कर्ता कोण यामध्ये पूर्वपक्षामध्ये येणारे स्वभाववाद, प्रकृतीवाद, जीववाद याचं खंडन करून ईश्वरवादाची स्थापना केली. म्हणजे जेणे हे विश्व निर्मिले अशा पद्धतीने ईश्वर हा जगताचा कर्ता आहे या प्रश्नाचं उत्तर 42 ते 44 अशा एकंदर 3 परिच्छेदामध्ये आग्रदेवाच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आणि आग्रदेवाचा तिसरा प्रश्न होता मुक्तीला हेतू कोण. तर त्या मुक्तीला हेतू कोण या तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तराला प्रारंभ 45 क्रमांकाच्या परिच्छेदापासून झाला. 45 ते 50 असे एकंदर 6 परिच्छेदामध्ये मुक्तीला हेतू कोण या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. त्यातल्या 2 परिच्छेदाचा विचार कालच्या चिंतनामध्ये आपण केला, 45 आणि 46. तर त्या 45 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सरळ सांगितलं की मुक्तीला हेतू कोण म्हणजे त्याच्या पाठीमागे प्रश्न असा होता. कांडत्रय निरूपिणी श्रुतीची कोडीच वाणी गीता पद्यरत्नाची लेणिली आली असे. कांडत्रयात्मक वेद आहे आणि मग अधिकतर कर्माचं त्यापेक्षा कमी उपासनेचं त्याहीपेक्षा कमी ज्ञानाचं प्रतिपादन श्रुतीने केलेलं दिसतं. म्हणून मोक्ष कर्माने आहे का, ज्ञानाने आहे का, उपासनेने आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ज्ञान कर्म, ज्ञान उपासना, कर्म उपासना यापैकी कशाने आहे. तर सांगितलं बंध जर सत्य असता तर कर्म उपासनेने मोक्ष म्हणता आला असता. पण बंध सत्य नसून तो मिथ्या आहे, कंसात आध्यस्थ आहे. आणि आध्यस्थ पदार्थास निवृत्ती अधिष्ठान ज्ञानानेच होते, त्याला दुसरा उपाय नाही. वाचुने ज्ञाने विने के उपाय करीशी जितके ती गुंफिशी आधिकी रुखी. अगदी सदृष्टांत बोलायचं झालं तर रज्जूवर भासलेला सर्प तो रज्जू ज्ञानानेच निवृत्त होतो, कारण जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. मग तिथे दुसरा कुठलाही उपाय ते उपायच अपाय होतात. तसं संसार बंधाची निवृत्ती करता ज्ञानाअतिरिक्त जो काही उपाय करेल तो उपाय अपयश ठरणार आहे. म्हणून मोक्ष ज्ञानानेच आहे, कर्म व उपासनेने नाही असं सांगितलं. हे 49 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये विचार आपण केला. आणि काल 50 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये मुक्तीला हेतू हे काय कर्म किंवा उपासना नाही कसे हा विषय सांगितला. नाही हे कळालं, पण का नाही तर त्याचं कारण असं आहे की कर्मकर्त्याला कर्मापासून 5 प्रकारची फलं प्राप्त होतात. उत्पत्ती, नाश, प्राप्ती, विकार आणि संस्कार. तर मुमुक्षूला अपेक्षित आहे मोक्ष आणि त्या मोक्ष या मोक्षाची जी अपेक्षा आहे त्या 5 प्रकारची कर्माची जी फलं आहे त्या 5ही फलाने तो प्राप्त होत नाही. कारण कर्मकर्त्याला उत्पत्ती म्हटलं तर एखाद्या पदार्थाची उत्पत्ती, जसं कुंभार घाटाची उत्पत्ती करतो तसं मोक्ष हा स्वयंसिद्ध आहे, त्याची काही उत्पत्ती करायची नाही. म्हणून क्रियेच्या द्वारा उत्पत्तीरूपी फलाचा मोक्षाला उपयोग नाही. तसंच नाश
घटावर धोंडा घातला किंवा एखादा सोटा घातला किंवा घट आपटला का त्याचा ध्वंस होतो, तसं मुमुक्षूला नाश कशाचा करायचा आहे? अज्ञानाचा. आणि अज्ञान हे मिथ्या असल्यामुळे त्याचा अधिष्ठान ज्ञानाने नाश होईल, कर्म उपासनेने नाही. तिसरा आहे प्राप्ती, म्हणजे पदार्थाची प्राप्ती. जसं गमनरूपी क्रिया केली का ग्रामरूपी फलाची प्राप्ती होते. पण इथे गमनरूपी क्रिया करून ग्रामरूपी फलाची प्राप्ती करण्याकरता आत्मा हा परिच्छिन्न आणि स्वभिन्न पाहिजे. पण तो परिच्छिन्न नाही, स्वभिन्न नाही, त्यामुळे परिच्छिन्न नसल्यामुळे क्रिया करायला होत नाही आणि स्वभिन्न नसल्यामुळे त्याची प्राप्ती करायची नाही. त्यामुळे प्राप्तिरूपी फलाचाही मुमुक्षूला उपयोग नाही. त्याच्यापुढे विकार असं जर आपण म्हटलं तर विकार जसं की तांदूळ गॅसवर ठेवले पातेल्यामध्ये तर त्याचा विकार होतो, म्हणजे पाचकाला त्याचा भात तयार होतो, म्हणजे हा विकाररूपी प्रकार आहे. तसं मुमुक्षू आत्मामुळात निर्विकार असल्यामुळे विकाररूपी क्रियेचा त्या फलाचा उपयोग नाही. आणि दुसरं म्हणजे मोक्ष झाला म्हणजे त्याला काही चतुर्भुज तो झाला आणि अगोदर द्विभुज होता असाही प्रकार होत नाही. विकार नाहीच तिथे, तो निर्विकार आहे. आणि पाचवा आहे संस्कार. संस्कारामध्ये 2 प्रकार, दोषापनयन आणि गुणाधान. झाडून काढणं दोषापनयन आहे, सडा संमार्जन रांगोळी करणं हा गुणाधान आहे. तसं आत्म्याला मुमुक्षूला कुठलाही मल निवृत्त करायचं नाही. ज्याचा मल म्हणा तर आत्मा निर्मल आहे, त्याच्या ठिकाणी कोणतं मल म्हणजे अंतकरणगत मल म्हणावं तर हा मुमुक्षूचा विचार आहे, ज्याने कर्म उपासना करून तो मल पहिला घालवलेलाच आहे. अज्ञानरूपी मल घालायचा म्हणला तर तो क्रियेने नाही, कारण अज्ञानाच्या विरुद्ध ज्ञान आहे, कर्म उपासना नाही. म्हणून तोही मल कशाने निवृत्त होणार नाही? बंधरूपी अज्ञानरूपी मल कर्म उपासनेने निवृत्त होणार नाही, म्हणून दोषापनयनाची आवश्यकता नाही. आता गुणाधान स्वरूपाचा संस्कार जर आपण म्हटलं तर त्याची अपेक्षा मुमुक्षूला का नाही? याचं कारण आत्मा निर्गुण आहे, त्याच ठिकाणी कोणतं गुण आपण गुणाधान करणार? बरं, गुणाधान करायचं पुन्हा निर्गुण म्हणायचं होतं तो व्याघात दोष येईल. त्यामुळे गुणाधान या स्वरूपाचाही संस्काराचा उपयोग नाही. म्हणजे कर्माच्या द्वारा त्याला 5 प्रकारची फलं प्राप्त होतात आणि या 5ही फलाची अपेक्षा मुमुक्षूला नाही, म्हणून कर्माचा उपयोग मुमुक्षूला नाही. आणि जसं कर्माचा नाही, उपासनासुद्धा एक प्रकारचं मानसिक कर्मच आहे, म्हणून उपासनेचाही उपयोग मुमुक्षूला नाही. म्हणून मोक्ष कर्म व उपासनेने नसून ज्ञानाने आहे. शिवाय जसं कृष्ट्यादी कर्माची सस्यादी फलं अनित्य आहेत, यज्ञादी कर्माची स्वर्गादी फलं अनित्य आहेत, किंवा लोकविशेष मोक्ष आपलं लोकविशेष वैकुंठ तो उपासनेचं फल लोकविशेष वैकुंठ हा सुद्धा अनित्य आहे. तसं कर्म उपासनेचं फल जर मोक्ष मानला तर तो सुद्धा अनित्य ठरेल. आणि मग नित्य मोक्ष प्रतिपादन करणाऱ्या श्रुती प्रतिपादित साधनाला व्यर्थत्व येईल. म्हणून मोक्ष हे कर्माचं फल नाही असा विचार काल 50 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आपण आपला 46 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये केला. बरोबर. आणि आता 47 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आपल्याला समसमुच्चयवादाचं खंडन असा पूर्ण पूर्वपक्षाचा पक्ष आहे, परिच्छेद आहे. म्हणजे प्राय हा पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष असे दोन्ही एका परिच्छेदामध्ये बऱ्याच वेळेला पाहायला भेटतात. काही प्रमाणात पूर्वपक्ष नंतर उत्तरपक्ष, पण हा पूर्ण परिच्छेद पूर्वपक्षाचा आहे आणि पुढचा येणारा परिच्छेद मात्र उत्तरपक्षाचा आहे. तर पूर्वपक्षामध्ये वेदांत विश्वामध्ये अनेक वादाचा विचार आपण बऱ्याच वेळेला केला. काही प्रधान वाद आपण एक वेळेला बघितले ते ज्याच्यामध्ये प्रतीती नाही, सिद्धी नाही, त्याला अजातवाद म्हणतात. ज्याच्यामध्ये प्रतीती आहे, सिद्धी नाही, त्याला विवर्तवाद म्हणतात. ज्याच्यामध्ये प्रतीती सिद्धी दोन्ही आहे त्याला परिणामवाद म्हणतात. ज्याच्यामध्ये प्रतीती नाही पण सिद्धी आहे ते आपलं स्वरूप आहे, त्या स्वरूपापर्यंत येण्याकरता हे वादे जे आहे ते भांडणं नसून वादे जे आहे ते तत्वाच्या बोधाकरता वाद आहे. आणि त्या वादामध्ये मग कालच आपण मागे आता ते अवच्छेदवाद, काल परवा आभासवाद, बिंब प्रतिबिंबवाद, हे जीव ईश्वराचं लक्षणाबाबतीत काही वाद पाहिले. म्हणजे काही वादामध्ये जीव तत्व मग काय सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मना जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मा एव शिष्यते असं एक प्रसिद्ध वचन आहे आचार्यांचं. म्हणजे नेहमी मनुष्याने विचार करावा जगत जीव परात्मना. मग काही परमात्म्याचा विचार करणारी वाद आहेत, काही जीवाचा विचार करणारे वाद आहे आणि काही जगताचा विचार करणारे वाद आहे आणि जगत निर्माता ईश्वर त्याचा विचार करणारे काही वाद आहेत. असे काही जे वाद आहेत तर त्या अनेकविध वादापैकी आपण मागे वेदांताचा सिद्धांत म्हटलो अजातवादाचा, प्रक्रिया विवर्तवादाची, आणि त्याच्या कक्षा सृष्टीदृष्टीवाद व दृष्टीसृष्टीवाद. अज्ञात सत्ता दिली सृष्टीदृष्टीवाद, ज्ञात सत्ता दिली तर दृष्टीसृष्टीवाद असा विचार केला. तर त्याचपैकी आता या ठिकाणी आपलं मोक्षप्राप्तीचं जे साधन आहे, म्हणजे काही साध्याचा विचार करणारे वाद म्हटलो, काही साधकाचा विचार करणारे वाद,
साधकाला साध्यापर्यंत जाण्याकरता प्रतिबंध करणारं जे जगत आहे, आगापाई पंडुको मरा, येता स्वरूपाच्या घडा करीतशा आडवारा विश्वा वासू, त्याच्याबद्दलचे काही वाद. तर मग या ठिकाणी साध्याचा विचार करणारा हे दोन वाद नाही, साधनाचा विचार करणारे हे दोन वाद आहे. म्हणजे साधकाला साध्य स्वरूपापर्यंत जाण्याकरता जी साधनं सांगितलेली आहेत, साधनं तशी पहिल्या तरंगामध्ये 10 पाहिले आपण, अंतरंग 8 आणि बहिरंग 2. म्हणजे 2 चतुष्टय अंतरंग, साधन चतुष्टय आणि अनुबंध चतुष्टय हे अंतरंगामध्ये मोडतात आणि यज्ञादी कर्म आणि उपासना ही बहिरंगामध्ये मोडतात. तर ते सगळ्याचा गोळा बेरीज अंतरंग साधना तिथे 1 घेतलं आणि बहिरंग साधना 2 घेतले, म्हणजे एकंदर 3 साधनाचा विचार इथे आलेला आहे, कर्म, उपासना आणि ज्ञान. तर त्यामध्ये 2 वाद प्रसिद्ध आहे वेदांत विश्वामध्ये. एक वाद आहे समसमुच्चयवाद आणि दुसरा वाद आहे क्रमसमुच्चयवाद. समसमुच्चयवाद म्हणजे काय आणि क्रमसमुच्चयवाद म्हणजे काय? सम म्हणजे सोबत, हे 3 साधनं सोबत करावी, कर्म, उपासना आणि ज्ञान. म्हणजे दिवसभरात त्याने काही काळ कर्म करावं, काही काळ उपासना करावी, काही काळ ज्ञानचर्चा करावी. आणि प्राय हे आपल्याला बरं वाटतं, कारण नाहीतरी आपण काही काळ कर्म करतो, काही काळ ध्यानधारणा उपासना करतो आणि काही काळ आता वेदांत चिंतन करतो, म्हणजे ज्ञानचर्चा झाली. म्हणजे तिन्ही करतोच ना आपण. आणि शरीरामध्ये 3 भाग आहेत, म्हणजे क्रियेच्या स्तरावर स्थूल शरीराचा विचार आहे, भावनेच्या स्तरावर सूक्ष्म शरीराचा विचार आहे, ज्ञान अज्ञानाच्या स्तरावर कारण शरीराचा विचार आहे. म्हणजे हा सगळा विचार आपला एकंदर चालतो आणि 3 प्रकारचा व्यवहार घडतो. मनुष्य कधी कधी भाविक होतो, कधी कधी क्रियाप्रधान दिसतो, कधी कधी तो ज्ञानप्रधान. सामान्यतः सकाळचा विचार हा ज्ञानप्रधान असतो, दुपारचा विचार हा क्रियाप्रधान असतो, सायंकाळचा विचार हा अज्ञान म्हणजे त्याला काय आपलं हे 3 म्हणलं आपण, भावना, विचार आणि क्रिया. तर सकाळच्या वेळेला वैचारिक विचार चांगला असतो, सायंकाळच्या वेळेला मनुष्य भावुक असतो आणि मधल्या काळात दुपारच्या काळात तो क्रियाप्रधान दिसतो. म्हणजे हा 3 प्रकारचा व्यवहार आपल्याला दैनंदिन जीवनात सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो. मग याला अनुसरूनच जर वेदांत आपलं ब्रह्मसूत्राची टीका करते प्राचीन वृत्तिकार म्हणून आहेत, त्या प्राचीन वृत्तिकाराने समसमुच्चयवादाचा स्वीकार केलेला आहे आणि क्रमसमुच्चयवाद मात्र त्यांना मान्य नाही. क्रमसमुच्चयवाद म्हणजे काय? प्रथम अंतकरणातला मलदोष घालण्याकरता साधकाने निष्काम कर्म करावं, अंतकरणातील विक्षेप दोष घालवण्याकरता साधकाने निष्काम उपासना करावी, कारण तैसे मोक्ष देईल ज्ञान येतं किरण आहे अनपरी थारे आयशे म्हणून शुद्ध व्हावे. आणि निष्काम कर्माने मलदोष गेला म्हणजे चित्त शुद्ध झालं, निष्काम उपासनेने विक्षेप दोष गेला म्हणजे चित्त स्थिर झालं. मग काय करावं? आत्मावारे द्रष्टव्या, मग श्रोतव्या म्हणतव्या, निधिध्यासितव्या, श्रवण मनन निध्यासन करून आत्म्याचा साक्षात्कार करून घ्यावा. हा झाला क्रममुक्तीचा मार्ग, म्हणजे हा क्रमसमुच्चय. अगोदर कर्म, नंतर उपासना आणि तत्नंतर तत्वज्ञान आणि मग मुक्ती. त्यातही देहात असताना जीवनमुक्ती, देह पाहतानंतर विदेहमुक्ती, ही क्रममुक्तीचा विचार आहे. म्हणजे क्रमसमुच्चयवादाच्या नुसार हा विचार आहे. समसमुच्चयवाद म्हणजे काय? एकाच काळात ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता आहे. कर्मही पाहिजे, उपासनाही पाहिजे, ज्ञानही पाहिजे. नाहीतरी मनुष्य तिन्हीचा समन्वय घेऊनच जीवन जगतो. म्हणजे बुद्धी जी त्याच्यामध्ये विचाराचं प्राधान्य आहे, मन जे आहे त्याच्यामध्ये उपासनेचं प्राधान्य आहे. म्हणजे बुद्धी एक प्रकारचा ज्ञानाचा भाग आला, मन हा भावनेचा म्हणजे भक्तीचा भाग आला आणि शरीर हा कर्माचा भाग आला. आणि तिन्ही मिळूनच मनुष्य मानवी जीवन आहे. म्हणजे तो भावनाप्रधान आहे, विचारप्रधान आहे आणि कृतीप्रधान आहे. आणि कुठली तरी एक गोष्ट असेल तर जीवनही चालत नाही. त्याच्याकरता तिन्हीचा सम्यक समतोल सुमधुर समन्वय असला पाहिजे. मग त्याच्यामध्ये मनुष्य क्रियेमध्ये भ्रष्ट नसावा, भावनेमध्ये व्यभिचारी नसावा, विचारामध्ये संशयी नसावा. मग क्रियेमध्ये भ्रष्टता नको म्हणून त्याला निष्काम कर्माचा आचार त्याच्या जीवनात असला पाहिजे. भावनेमध्ये व्यभिचार नको म्हणून सद्भावनेचा भक्तीचा प्रांत त्याच्या जीवनामध्ये असलाच पाहिजे. आणि विचारामध्ये संशय नको म्हणून त्यांनी विचारामध्ये म्हणजे त्याला काय म्हणतात, विचारात म्हटलं तर सद्विचार असावा, भावनेत म्हटलं तर सद्भावना असावी आणि आचारात म्हटलं तर सदाचार असावा. म्हणजे सगळ्याकडे सच्ची अनुवृत्ती असेल, सद्विचार, सद्भावना आणि सदाचार. सद्विचार करण्याकरता विचारामध्ये संशय नको, सद्विचार म्हणजेच विचारात संशय नाही, सद्भावना म्हणजेच भावनेत व्यभिचार नाही, आणि काय राहिले सदाचार म्हणजेच आचारामध्ये भ्रष्टता नाही. म्हणजे क्रियेमध्ये भ्रष्टता जाण्याकरता सत्कर्म करावं म्हणजे सदाचाराने तो संपन्न होईल. भावनेतलं व्यभिचार जाण्याकरता
सद्भावना करावी, म्हणजे सद्भावनेने त्यांनी संपन्न व्हावं आणि विचारातला संशय जाण्याकरता सद्विचार त्याने करावा. आणि या तिन्ही गोष्टी स्वबुद्धीने करू नये. कर्म करायचं तर तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते किम कर्मेती कवया अपयात्र मोहिता. मग शास्त्राने सांगितले इदम मा करू ते करू नये, शास्त्राने सांगितले इदम करू ते करावं. म्हणजे काय होईल? मलदोष जाईल, सद्भावनेने संपन्न होईल. नंतर भावनेमध्ये व्यभिचार असला तर त्याला झोप येत नाही, आणि मग झोप जगात सगळ्यात मोठी श्रीमंती काय असेल तर पडल्या पडल्या झोप येणं, आणि ती जर नाही आली तर मग काय सगळंच आरोग्य, मग सगळंच तो लवकरात लवकर यमराज सहोदर तिकडे, आणि मग यमस्तो हरती प्राणान वैद्यान प्राणान धनानीचे, असा प्रकार तो होतो. म्हणजे त्याच्याकरता भावनेतलं व्यभिचार जावं, त्याच्याकरता श्रुती प्रतिपादित उपासना कांडाचं त्याने आचरण करावं, आणि विचारातला संशय जाण्याकरता श्रुती प्रतिपादित ज्ञानकांडाचा विचाराचा त्याने अवलंब करावा. म्हणजे सदाचार, सद्भावना आणि सद्विचाराने संपन्न झाला की मानवी जीवन परिपूर्ण होतं. आणि या तिन्हीची दैनंदिन जीवनात आवश्यकता असली पाहिजे. तिन्ही युगपत असले पाहिजे, सोबत असले पाहिजे. हे सहचार्य फक्त एकाच वेळेला दोन्ही होत नाही, एकाच वेळेला दोन्ही होत नाही. पण मग काही काळ कर्म, काही काळ उपासना, काही काळ ज्ञान, अशा दिनचर्येमध्ये या सगळ्याचा समसमुच्चय असावा, असं प्राचीन वृत्तिकाराचं मत आहे. आणि अगोदर कर्म, नंतर उपासना, नंतर तत्वज्ञान, अशा पद्धतीने साधकाने जावं. हे क्रमसमुच्चय, म्हणजे या दोन समुच्चयाचा प्रकार आहे, समसमुच्चयवाद आणि क्रमसमुच्चयवाद. आणि त्याच्यामध्ये काही चिंतकच काही समसमुच्चयवादाचा पुरस्कार करतात, काही क्रमसमुच्चयवादाचा पुरस्कार करतात. इथे तूर्त मात्र समसमुच्चयवादाचं खंडन करून क्रमसमुच्चयवादाचा पुरस्कार केलेला आहे, स्वीकार केलेला आहे. पण मग त्या समसमुच्चयवादाचं म्हणणं काय आहे, त्यांचं प्रतिपादन काय आहे, ते तर आपल्याला पहिले खंडन कळण्याकरता मंडन कळायला पाहिजे. मग त्या मंडनाचा विचार काय आहे तो आपण थोडक्यामध्ये पाहूया. समसमुच्चयवादाचे मत. मग ते पाहत असताना काही नाही, या समसमुच्चयवादाच्या मताचं मंडन करत असताना त्याचा घोषवारा बघा. मग आपण पंक्ती वाचून घेऊ. तर त्यामध्ये 4 दृष्टांत देऊन प्राचीन वृत्तिकाराने समसमुच्चयवादाचं मंडन केलेलं आहे. किती दृष्टांत दिलीत? 4 दृष्टांत. त्यातला पहिला दृष्टांत दिला पक्षाचा, दुसरा दृष्टांत दिला रामेश्वर सेतू दर्शनाचा, तिसरा दृष्टांत दिला जलसिंचनाचा, आणि चौथा दृष्टांत दिला वेदपटू ब्राह्मणाचा. असे 4 दृष्टांत देऊन समसमुच्चयवादाचं त्यांनी मंडन केलं. कसं ते आपण आता क्रमाक्रमाने पाहू. तर पहिला दृष्टांत दिला त्यांनी कशाचं म्हटलं आपण? पक्षाचा. पक्षी आहे. उत्पलवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरुके तैसा पावे वेगा. किंवा ते पक्षी अंगाने उतरती ते का गुंतून राहती, तैशी असावी संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. म्हणजे संत वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी पक्षाचा दृष्टांत दिला जातो. तसा यांनी समसमुच्चयवादाचं मंडन करण्याकरता पक्षाचा दृष्टांत दिला. आणि पक्षाचा दृष्टांत देऊन ते सांगतात पक्षी आहे, त्याला एखाद्या फळाचं आस्वादन करायचं आहे. मग एका ठिकाणी तो आहे, दुसऱ्या ठिकाणी ते वृक्ष आहे, आणि तिथल्या फळाचं आस्वादन करायचं. बरं तो फळ माऊली म्हणतात काय, पाड पिकला का त्या राघवाला पक्षाला वेगळं निमंत्रण द्यावं लागत नाही, तो बरोबर त्या काळात तो येतो, त्या फळाचं आस्वादन करतो. पण मग त्या फळापर्यंत जाण्याकरता त्याला 2 पंख लागतात. मग तो पक्षी काय करतो, 2 पंखाच्या द्वारा उड्डाण करतो, त्या वृक्षापर्यंत जातो, आणि वृक्षापर्यंत जाऊन त्या फळाचं काय करतो, तो आस्वादन करतो. हा झाला दृष्टांत. म्हणजे 1 पंख जर असेल तर तुम्ही सांगा तो फळापर्यंत जाईल का? फळाचं आस्वादन करून त्याला क्षुधीची पीडा, फळाचं आस्वादन करता येणार नाही 1 पंखाने, आणि क्षुधीची पीडा त्याची निवृत्त होणार नाही. हा झाला दृष्टांत. रूपकालंकार आहे एक प्रकारचा. रूपकालंकारामध्ये आपण ते ऋणजुनू भ्रमरात त्यावेळेला चिंतन केलं. रूपकालंकारातला पुन्हा हा अन्योक्ती अलंकार आहे, आणि अन्योक्ती अलंकारातला सुद्धा उपमा अलंकार आहे. कारण पोपटाच्या माध्यमातून जीवाला सांगायचं आहे, आणि म्हणजे अन्याच्या माध्यमातून अन्याला उपदेश, म्हणून अन्योक्ती अलंकार. आणि रूपकालंकार एक प्रकारचं कुठलं तरी एखादं प्रात्यक्षिक घेऊन त्याच्याद्वारे एखादा सिद्धांत पटवून देणं, म्हणून रूपकालंकार आहे. आणि उपमा अलंकार आहे, उपमान आणि उपमेयामध्ये सादृश्य. इथं उपमा कोणाची? पोपटाची आहे ना. आणि उपमेय उपमान, उपमान उपमेय म्हणतो ना आपण, या दोन्हीमध्ये सादृश्य लागतं. मग उपमा कोणाची? पोपटाची. उपमेय कोण आहे? मुमुक्षु आहे. तर मुमुक्षुरूपी पक्षाला ब्रह्मरूपी वृक्षावरील मोक्षरूपी फल याचं जर आस्वादन करायचं असेल तर त्याला तिथपर्यंत जाण्याकरता 2 पंख लागतील. कोणता? 1 पंख पाहिजे कर्माचा, म्हणजे कंसात कर्म उपासण्याचं, कारण उपासनासुद्धा मानसिक कर्म आहे ठरलं. मग कर्म उपासण्याचं 1 पंख ज्ञानाचा, दुसरा पंख मुमुक्षरूपी पक्षी त्याच्याद्वारा उड्डाण करेल,
आणि ब्रह्मरूपी घरट्या म्हणजे भूमीवर म्हणा असणारा जो मोक्षरूपी वृक्ष आहे त्याचं दुःखाची आत्यंतिक निवृत्ती परमानंदित प्राप्तिरूपी फलाचं आस्वादन करेल. पण त्यातला एक पंख नसेल तर त्याला उड्डाण करता येणार नाही. म्हणून दोन्ही पंखाची गरज असल्यामुळे मग याचाच अर्थ कर्म उपासना एक पंख, ज्ञानरूपी दोन पंख, म्हणजे दोन्हीचं सहचार्य सोबत पाहिजे एकाच वेळेला उड्डाण करण्याकरता. म्हणून कोणता वाद घेतला पाहिजे? समसमुच्चय वाद घेतला पाहिजे, क्रमसमुच्चय वाद घेता कामा नाही, असं यांचं पहिल्या दृष्टांताने बोलले. तो लगेच दृष्टांत वाचून घेऊ आणि दृष्टांत सिद्धांत असं आपण पाहत चालू. समसमुच्चय वादाचे मत कोणी कर्म उपासनासहित ज्ञान मोक्षास हेतू आहे असे म्हणतात. म्हणजे यांचं सोबत सहचार्य असलं पाहिजे. कोणी म्हणजे कोण? हे प्राचीन वृत्तिकारांचं हे मत आहे, जे ब्रह्मसूत्राचे टीकाकर्ते आहेत. ठीक ना? त्यांचे असे म्हणणे आहे, कारण नाही प्रत्येक मात्र वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. तर मग ते म्हणतात आकाशात पक्षाचे एका पंखाने गमन होते का? उत्तर आहे नाही. गमनास दोन पंखाची जरुरी असते. अगदी त्याप्रमाणे मोक्षलोकासही एका ज्ञानरूप पंखाने गमन होणार नाही. मग उपासनासहित कर्म, कारण उपासना हे मानसिक कर्म म्हणून उपासनासहित कर्म हा एक पंख आणि ज्ञानरूपी दुसरा पंख, अशा दोन पंखाची जरुरी आहे. आणि मग या दोन पंखाने उड्डाण करणारं कोण? मोक्षरूपी पक्षी. आणि तो ब्रह्मरूपी जमिनीवर असणारं ज्ञानरूपी वृक्ष आणि त्याला आलेलं मुक्तिरूपी फळं त्याचं काय करेल? तो आस्वादन करेल. उपासना ही मानसिक कर्म असल्यामुळे कर्म हा एक वेगळा पंख सांगण्याची आवश्यकता नाही. ठीक ना? म्हणजे कर्म उपासना हा एक पंख आणि ज्ञान पहिला पंख असे दोन पंख लागतात. म्हणजे कर्म आणि उपासना हे दोन नाही, तुम्हाला मग तीन होईल. पण उपासना हे मानसिक कर्म असल्यामुळे कर्म आणि उपासना हा एक पंख, ज्ञानरूपी दुसरा पंख. म्हणजे थोडक्यात या उदाहरणाने कोणत्या वादाचं मंडन केलं? त्यांनी समसमुच्चय वादाचं मंडन केलं. आता त्यांचा एक दुसरा दृष्टांत, चार दृष्टांत पाहिजे आपल्याला. पहिला झाला, दुसरा आहे रामेश्वर सेतुदर्शनाचा दृष्टांत. आता रामेश्वर सेतुदर्शनाचा दृष्टांत हा काय प्रकार आहे? तर रामेश्वर सेतू काय म्हणतात? रामेश्वराची स्थापना करून प्रभू रामचंद्रांनी दुर्दांत असणारा असुर रावण, ज्याने आपल्या भार्येचं हरण केलं, ग्रंथात गीता प्रेमात माता पतिव्रते सीता, अशा सीता मातेचे सुटके करता ते काय राक्षस रिस म्हणजे अस्वल आणि ते वानर हे घेऊन जाण्याकरता 100 योजन लंका आणि रामेश्वर मंदिरापासून जो बांधलेला 100 योजनाचा सेतू आहे त्याला रामेश्वर सेतू असं म्हणतात. कारण रामशी ईश्वर रामेश्वर, भगवान रामेश्वराची भगवान शिवशंकर आराध्याची स्थापना करून त्यांचा आशीर्वाद घेऊन नंतर सेतूचं बांधकाम झालं. आणि त्या रामेश्वर सेतू दर्शनाकरता कितीतरी लोक आजही जातात. आता तो मूर्त रूपाने किती खोल आहे, कसा आहे, काय आता त्यासंबंधी काय आपल्याला फारशी माहिती नाही. पण मग ते आपल्या आळंदीत सुद्धा मागे 2003-04च्या दरम्यान एक असा बर्फासारखा गोठा आला होता, ते नंदीबैलासारखे येते ना, आणि तो सगळ्या आळंदीत भोसरी पंचक्रोशी पुणे जिल्ह्यात सगळीकडे फिरतला. म्हणजे रामेश्वर प्रभू रामचंद्रांनी तिथला असणारा सेतूचा एक पाषाण आहे म्हणून लोकांनी खूप सहस्र अंतकरणाने त्याचं दर्शन घेतलं आणि काय दक्षिणा वगैरे त्याला मदत असेल तेही केली. पण ते रामेश्वर सेतू दर्शनाने होतं काय? तिथे जाता येत नाही, तर मग ते इथेच आपल्याला दर्शनाला आलं आहे, तर मग सगळ्या लोकांनी दर्शन घेतलं. तर ते रामेश्वर सेतू दर्शनाचं प्रयोजन मानुद्देशन मंदुपी प्रवर्तते. तर रामेश्वर सेतू दर्शन करा त्या पुरुषाला, मुमुक्षुला, साधकाला त्याच्या जीवनातील निषिद्ध क्रियाजन्यत्व पापत्व, जे पाप आहे कायिक वाचिक मानसिक निषिद्ध क्रियाजन्य निर्माण झालेलं जे पाप आहे ना, जे पाप आहे परपीडनम आणि काय पुण्यपरोपकार आहे पाप आहे परपीडनम. आणि मग तुका म्हणे पापे नीती रोगाचे रूपे, ते रोगाची पुढची भीती वाटते, पाप तर घडून गेलं, मग त्या पापाचं निरसन करायचं, त्याची निवृत्ती करायची. तर प्रायश्चित्त काय? रामेश्वर सेतू दर्शन करा, पापाची काय होती? निवृत्ती होती, असं धर्मशास्त्र आहे. पण मग रामेश्वर सेतू दर्शनाने पापाची निवृत्ती, हे पाप निवृत्तीरूपी फल कोणाला प्राप्त होतं? केवळ तिथे पर्यटन म्हणून गेला त्याला नाही प्राप्त होत. जाताना सश्रद्धा अंतकरणाने तिथपर्यंत गेला आणि रामेश्वर सेतू दर्शन घेतलं तर त्याचं पाप निवृत्त होतं. हा झाला दृष्टांत. मग आता तिन्ही गोष्टी घडल्यात. सश्रद्ध अंतकरणाने जाणं ही उपासना झाली, जाणं हे निष्काम कर्म झालं, आणि रामेश्वर सेतूचं दर्शन हे काय झालं? ज्ञान झालं, आणि मग पाप निवृत्ती. पण रामेश्वर सेतू दर्शनच घेतलं, सश्रद्ध अंतकरणाने गमन नाही झालं, तर मग काय होत नाही? त्याला ते फल प्राप्त होत नाही. फक्त रामेश्वर सेतू दर्शनाचं ज्ञान होईल, पाप निवृत्तीरूपी फल प्राप्त होत नाही. याचाच अर्थ दर्शनासहित श्रद्धायुक्त अंतकरणाने तिथे जाणं म्हणजे हा कर्म एक दुसरा भाग लागला की नाही. तसंच आहे, ब्रह्माचं दर्शन झालं मुमुक्षूला, ब्रह्मरूपी सेतूचं दर्शन मुमुक्षुरूपी साधकाला झालं,
तर त्याच्या जीवनातील पाप निवृत्त होतं. पाप निवृत्त झालं तर उर्वरित खाली पुण्य राहतं आणि मग त्याला मुक्तीचा आनंद भोगता येतो. पण पाप निवृत्तीरूपी फल त्याला जर प्राप्त व्हायचं असेल तर केवळ ज्ञान चालणार नाही. सश्रद्ध अंतकरणाने तिथपर्यंत गमन म्हणजे कर्म उपासनेचे त्याला जोड लागेल. जसं इथे दर्शन आहे पण सश्रद्ध अंतकरणाने गेला नाही तर पापरूपी फलाची निवृत्ती होत नाही. तसं म्हणजे रामेश्वर सेतू दर्शन तिथे ज्ञानही आहे आणि सश्रद्ध अंतकरणाने गमन करणं हा एक दुसरा भाग आहे म्हणजे कर्म उपासनासुद्धा आहे. तसं मोक्ष ज्ञानाने जरी असला तरी त्या मोक्षाची दुःखाच्या आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्तीरूपी फल प्राप्त व्हावं असं मोक्षाला वाटत असेल तर निष्काम कर्म निष्काम उपासना हा सुद्धा एक भाग त्या ज्ञानापर्यंत जाण्याकरता आणि मग त्या ब्रह्माचं दर्शन घेण्याकरता ज्ञान आणि तिथपर्यंत जाण्याकरता निष्काम कर्म आणि उपासना ह्या म्हणजे याचा काय झाला एकंदर समसमुच्चय झाला. आणि अशा पद्धतीने इथे सुद्धा तुम्ही कोणत्या वादाचा स्वीकार केला पाहिजे मग समसमुच्चय वादाचा स्वीकार केला पाहिजे असं पूर्वपक्षाने हा एक दुसरा दृष्टांत दिला. आणि त्याच्यात आणखी एक भाव आहे. दुसरा भाव कोणता तर जे केवळ मोक्ष ज्ञानाने मानतात जे म्हणजे वेदांती वाचून ज्ञाने विने एक एक आलंच म्हटलं आपण उपाय करशी जिथे केती गुंपेशी आदिके रुखिये वृत्ती ज्ञानान्न मुक्ती ज्ञानाद एव तू कैवल्यम असं जी मानतात ती सुद्धा त्या ज्ञानाकरता कर्म उपासनेचा स्वीकार करतात की नाही. ज्ञानाकरता कर्म उपासनेचा स्वीकार करतात. आत्ता सुरुवातीला जो बोललो तैशी मोक्ष देईल ज्ञान येत किरणायान परी थाऱ्या आयुष्य म्हणून शुद्ध व्हावे. शुद्ध व्हावे म्हणजे कंसात तिथं मल विक्षेप दोषाने रहित असावं. म्हणजे विक्षेप दोष असेल तर चित्त चंचल असेल आणि मल दोष असेल तर त्या चित्त मलिन असेल आणि मग त्याच्यामध्ये बोध राहतो का नाही. मग त्या चित्ताला म्हणजे चित्तरूपी पात्र बोधरूपी दूध ठेवण्याकरता योग्य व्हावं त्याकरता पहिले कर्म उपासना तुम्ही स्वीकारलीच की नाही निष्काम कर्म निष्काम उपासना. मग आमचं म्हणणं काय तुम्ही फक्त ज्ञानाला हेतू मानता कोण कर्म उपासना समसमुच्चय वाद म्हणतात ज्ञानसहित मोक्षाला सुद्धा हेतू माना. इथपर्यंत मानण्यापेक्षा एक पाऊल काय करा पुढे चला. जसं तुम्ही ज्ञानाला निष्काम कर्म उपासना हेतू मानता आणि मोक्षाला हेतू कोण मानता ज्ञान मानता. पण आमचं काय म्हणणं आहे ज्ञानासहित मोक्षाला सुद्धा कोण हेतू आहे कर्म उपासना आणि ज्ञान तिन्हीचा असं तुम्ही काय करा समसमुच्चय घ्या. बरे आम्ही विनाकारण म्हणतो असं नाही विनाकारण म्हणतो असं नाही कारण ज्ञानीपुरुष सुद्धा ज्ञानोत्तर कर्म उपासना करताना दिसतात की नाही. मारुती बाबा ज्ञानी आहेत याच्यात आपल्याला काय संशय काहीच संशय नाही. मोठे माऊली ज्ञानी आहे याच्यात काय संशय काही संशय नाही. डॉक्टर बाबा ज्ञानी आहेत यात आपल्याला काय संशय काही एक संशय आपल्या अंतःकरणामध्ये नाही. पण ते कर्म उपासना करतात की नाही. माऊली आता पंचक्रोशीची यात्रा त्र्यंबकेश्वर पंढरपूर ही वारी त्यांची सतत चालू असते. पायाला त्रास आहे तरी करतात. मग त्यांनी कर्म उपासना त्यागली का भजन त्यागलं का उपासना त्यागली का कर्म त्यागलं का. मारुती बाबा एवढ्या याच्यातही माऊलीचं दर्शनाला गुरुवारी तिथं पालखीला थोडंसं 2 मिनटं उभा राहतात की नाही. मग त्यांनी कर्म उपासना त्यागली का. सद्गुरू बाबा डॉक्टर बाबा यांनी कर्म उपासना त्यागली का. मग त्यांना ज्ञान नाही का. म्हणजे ज्ञानोत्तरसुद्धा हे ज्ञानी महात्मे कर्म उपासना करताना दिसतात की नाही. याचाच अर्थ काय मोक्षरूपी फलाला आहे ना ज्ञान कर्म उपासना हे युगपत याचं आहे तुम्ही सहचार्य मानलं पाहिजे असा दुसऱ्या दृष्टांताने पूर्वपक्ष बोलतो. आणि तिसऱ्या दृष्टांताचा विचार पुढे येतो तसं येईल तसं करू. दुसरा दृष्टांत वाचतो बघा. दुसरा दृष्टांत असा की रामेश्वर सेतू दर्शनाने पापनाश होतो पण कधी आहे ना सश्रद्ध अंतकरणाने तिथपर्यंत गमन केल्याच्या नंतर. म्हणून म्हणतात त्यात सेतू दर्शन हे प्रत्यक्ष ज्ञानस्वरूप आहे परंतु केवळ सेतूच्या प्रत्यक्ष ज्ञानाने पापनाश होत नाही. त्यास भक्तीसह वर्तमान भक्तीसह वर्तमान म्हणजे भक्ती इथं उपासना आली आणि वर्तमान गमन इथं कर्म आलं. म्हणजे कर्म आणि उपासना हा एक भाग आला आणि रामेश्वराचं दर्शन हा दुसरा भाग आला म्हणजे दोन्हीचा समन्वय. त्यात भक्तीसह वर्तमान गमन कर्माची सहाय्यता पाहिजे. श्रद्धारहित पुरुषाचे केवळ सेतू ज्ञानाने पाप निवृत्त होत नाही. श्रद्धारहित पुरुष असेल आणि केवळ त्याला सेतूचं ज्ञान झालं पाप निवृत्त होईल त्याचं उत्तर आहे पाप निवृत्त होणार नाही. मग काय होईल पर्यटनासारखी लोक गोव्याला जातात हे रामेश्वर सेतू दर्शनाला फिरायला गेलेत तिथली माहिती होईल पण पाप निवृत्त होणार नाही. पाप कधी निवृत्त होईल सश्रद्ध अंतकरणाने गमन केलं तर. म्हणून बरीच लोक आता वारीला येतात. वारी आली आपले 2 दिवसावर किती हौसे नवसे गवसे आहे ना चतुर्विधा भजनते माम जना सुकृतीनोर्जुन आर्थो जिज्ञासूर अर्थारते ज्ञानेचे भरतर्षभ सगळेच येणार पण सगळ्यालाच त्या वारीचं फल जे पाहिजे आनंद तेथीचा मुख्य शिवाच्या बहिरे ऐकती काने रे आंधळाशी डोळे पांगळाशी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. हे फळ सगळ्यालाच प्राप्त होईल असं नाही. किंवा
सुखा लागी जरी करशी तळमळ निर्भेळ सुख तरी तू पंढरीचा जाई एक वेळ मग तो आगवाचे सुखरूप होशील जन्मजन्मेचे दुःख विसरशी. खरं तर असं आहे का तिथे कसंही खटनट यावे आणि शुद्ध होण्या जावे दवंडी पिटी भावे चोखा मिळा असं म्हटल्यामुळे सगळ्यालाच फल प्राप्त होतं. पण त्या फलामध्ये थोडंसं तरी काहीतरी तारतम्य आपल्याला मानावंच लागेल. श्रद्धा जितकी अधिक तितकं फल अधिक, श्रद्धा जितकी न्यून तितकं फळसुद्धा त्याला न्यून. कारण परमात्मा जे परमात्मा ते चोखबाऱ्या खटनट म्हणतात तेच परमात्मा म्हणतात हे यथावाम प्रपद्यंते ताच तत्व भजाम्य मम वर्तमान वर्तनते मनुष्या पार्थ सर्वशा. हरीच्या ठाई प्रीती जैसी हरीची प्रीती त्या तैसी. जे अनन्य हरिपाशी हरी अनन्य त्या सदा. जे अनन्य हरी अनन्य, जे फनन्य हरी फनन्य. म्हणजे जो सहस्रदा अंतकरण येईल त्याला आणखी दिव्य फल प्राप्त होईल. ज्याचे सहस्रदा अंतकरण दिव्य फलाचे त्याला काम नसणे त्याला फल कसं ते प्राप्त होईल. परमात्मा द्यायला समर्थ आहे पण याची जोडी तर तेवढी असली पाहिजे ना. मेघराज एकदा पावसाचा वर्षाव केल्याच्या नंतर ओतप्रोत करतो मग खाली पात्र तर तेवढं असलं पाहिजे ना. तुमचं पात्र जर 1 लिटरचं असेल तर पाणी केवढं प्राप्त होणार 1 लिटर आणि एखादाच 1000 लिटरची टाकी असेल तर तेवढं प्राप्त होणार. तसा प्रकार तो आहे. तृत इथं भक्तीचं वर्तमान गमना वाचून रामेश्वर सेतू दर्शनाचं फल लाभत नाही पापनाशरूपी ते म्हणतात. त्याच भक्तीचं वर्तमान गमन कर्माची सहाय्यता पाहिजे. श्रद्धारहित पुरुषाचे केवळ सेतू ज्ञानाने पाप निवृत्त होत नाही. उदाहरण देतात जसे सेतूचे ज्ञानास पाप निवृत्तीरूप फलप्राप्ती करता कोणत्या 2 गोष्टी लागल्यात. श्रद्धा गमनादी कर्माची जरुरी आहे. म्हणजे सेतूचं प्रत्यक्ष दर्शन रूपी ज्ञान आणि सहस्रदा अंतकरणाने गमनरूपी कर्म. म्हणजे हे 2 पावलं पाहिजे. जसं चालत पायी चालायचं म्हटलं तर 1 पाऊल नाही चालू शकत 2 पावलं लागतात. तर एक दर्शनरूपी 1 पाऊल आहे आणि श्रद्धा गमनरूपी 2रा पाऊल आहे आणि तिथपर्यंत गेलं तर मग पाप निवृत्तीरूपी फल आहे. तसं कर्म उपासना हा 1 पाऊल आहे आणि काय आपला ज्ञानरूपी हा 2रा पाऊल आहे. आणि या 2 पावलाने मोक्षरूपी ब्रह्मरूपी एक प्रकारचा रामेश्वर सेतू तिथे गेला तर त्याला म्हणजे मोक्षरूपी सेतूचं दर्शन होईल आणि त्याच्या जीवनातला बंधरूपी पाप निवृत्त होऊन परमानंदाची त्याला प्राप्ती होईल. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानासही मोक्षरूपी फल उत्पत्तीकरिता कर्मोपासनेची जरुरी आहे. आणि ज्याच्या मतात म्हणजे आता तुम्हा वेदांताच्या मतामध्ये थोडक्यात जे केवळ ज्ञानानेच मोक्ष मानतात त्यांच्या मतात केवळ ज्ञानानेच मोक्ष होतो असे आपण म्हणतात. पण आपण म्हणलो ना ज्ञानोत्तर ही सगळी मंडळी कर्म उपासना करताना आपल्याला दिसतात. त्या आधाराने तो बोलतो. त्यांनाही उपासनेस मोक्षाचे कारण मानले आहे. म्हणजे कर्म उपासनेस मोक्षाचं कारण मानलेलं आहे. कसे कारण तैसे मोक्ष देईल ज्ञान आत्ताच बोलू ना आपण. म्हणजे चित्तशुद्धी करता कर्म हेतू मानला आणि चित्ताच्या स्थिरतेकरता उपासना हेतू मानलेला आहे. म्हणून म्हणतात कारण शुद्ध आणि निश्चल अंतकरणातच काय होते ज्ञान होते. म्हणजे तुम्ही फक्त ज्ञान कर्म उपासना कशाला हेतू मानला. तुम्ही ज्ञानाला हेतू मानला आणि मोक्षाला ज्ञान हेतू मानलं. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे कर्म उपासना आणि ज्ञान हे तिन्ही मोक्षाला हेतू माना. तुम्ही ज्ञानाला हेतू मानताना कर्म उपासनाला तसेच कोणाला हेतू माना 1 पाऊल पुढे मोक्षाला देखील हेतू माना आणि ते विनाकारण नाही त्याचे कारण तो देतो. कारण शुद्ध आणि निश्चल अंतकरणात ज्ञान होते असा त्यांचा काय आहे सिद्धांत आहे. त्यांचा म्हणजे वेदांत्यांचा म्हणजे क्रमसमुच्चयवादाचा थोडक्यात. ती अंतकरणाची शुद्धता आणि निश्चलता कर्माने आणि उपासनेने होते. म्हणून कर्म उपासना ज्ञानाचे हेतू आहेत. जशी कर्म उपासना ज्ञानाचे हेतू मानतात ना तुम्ही मानताच की नाही म्हणजे हो मग त्याचप्रमाणे ती मोक्षाची कर्म उपासना हेतू मानणे योग्य आहे. ज्ञानापर्यंत थांबण्यापेक्षा 1 पाऊल काय करा पुढे या. वाखरीलाच आलाच आहात तर मग आता पंढरपूरला या. तसं ज्ञानाला कर्म उपासना हेतू मानलीच आहे तर कोणाला माना आता मोक्षाला देखील हेतू माना. एवढंच आमचं म्हणणं. परत ते का म्हणणं निराकरण नाही. आता त्याच्याकरता 3रा दृष्टांत कशाचा म्हटलं आपण जलसिंचनाचा. तो दृष्टांत असा जमीन आहे मशागत केलेली आहे सुपीक आहे पण त्या जमिनीमध्ये एका बीजा केला नाश मग भोगले कडीस आपण म्हणतो. मग त्या जमिनीमध्ये आपल्याला पहिलं बीजारोपण करावं लागतं आणि जमिनीमध्ये बीजारोपण केल्याच्या नंतर त्याला जलसिंचन करावं लागतं. जलसिंचन केलं का त्याचा काय होतं वृक्ष होतो. ते बीजाचा झाला वृक्ष. पण म्हणजे त्या वृक्षाच्या उत्पत्तीकरता कोण हेतू झालं जलसिंचन. पण वृक्षाच्या उत्पत्तीकरता हेतू जलसिंचन आहे. वृक्ष उत्पन्न झाला पुन्हा जलसिंचनच केलं नाही तर त्याला फल निष्पन्न होईल का. कारण त्या सुकलेल्या भूमीतला तो वृक्ष वाळून जाईल आणि फल प्राप्त होणार नाही. मग ते व्याजाला सोकला मुद्दलाला मोकला असं म्हणताना त्या अनेक बीजाची अपेक्षा केली तर ते मूळ धान्यसुद्धा तुमचं नष्ट होईल
आणि पुणे अनेक बीज धान्य तर तुम्हाला प्राप्त होणारच नाही. म्हणजे जलसिंचन तुम्हाला कधी करणं हेतू आहे? वृक्षाच्या उत्पत्तीला हेतू आहे आणि त्या वृक्षाला फल निष्पत्तीला तर सुद्धा हेतू कोण आहे? जलसिंचन आहे. ठीक आहे. तसं शरीररूपी पृथ्वी आहे, त्याच्यामध्ये अंतःकरणरूपी एक प्रकारची जमीन आहे आणि त्याच्यातसुद्धा चित्तरूपी मशागत केलेली जमीन आहे. एक प्रकारचं एक आळं तयार केलं, समजा कुंडी तयार केली आणि त्याच्यामध्ये गुरुने उच्चारलेल्या तत्वमसी महावाक्याच्याद्वारा बोधरूपी वृक्षाचं बीज तत्वमसी महावाक्य हे बीज तुम्ही रोवलं तर त्याचा वटवृक्ष अहम ब्रह्मास्मी असा वृक्ष होण्याकरता कर्मोपासनेची आवश्यकता आहे. आणि त्या वृक्षाला पुन्हा मोक्षरूपी फल निष्पन्न होण्याकरता सुद्धा कर्म उपासनारूपी जलसिंचन गरजेचं आहे. कारण त्या अंतःकरणामध्ये बोधरूपी वृक्ष निर्माण झाला, तो उगवला, पण तो बोध तो कोवळा असेल तर ज्याचे वैराग्य कोमल कंटक नेट न धरीचं निष्टंक देखुने मानस्थिती लौकिक भुलला देख पैते ते, तसं ज्ञानामध्ये कोमलपणा कोणतं? ते परोक्ष ज्ञान किंवा अदृढ अपरोक्ष ज्ञान हा त्यातला कोवळेपणा आहे आणि त्याला मोक्षरूपी फल नाही प्राप्त होतं. दृढ अपरोक्ष ज्ञानालाच मोक्षरूपी फल प्राप्त होतं. मग ते दृढ होण्याकरता पुन्हा तुम्हाला निष्काम कर्म उपासनारूपी जलसिंचन करावं लागेल. ते जलसिंचन तुम्ही मध्येच बंद केलं तो वृक्ष काय होईल? येईल, पण त्या सुकलेल्या जमिनीतून तो वृक्ष काय होईल? वाळून जाईल. आणि तो वृक्ष एकदा वाळला तर त्याला काय होणार नाही? मोक्षरूपी फल तुम्हाला लाभणार नाही, तो वृक्षच राहणार नाही, तर मोक्षरूपी फल लाभेल कसं? म्हणजे हे वृक्ष जलसिंचनाने सुद्धा ज्ञानरूपी वृक्ष, म्हणजे ठीक आहे मोक्ष तुम्ही ज्ञानाने माना, मोक्ष कशाने माना? ज्ञानाने माना, पण ज्ञानरूपी वृक्षाच्या उत्पत्ती करता आणि त्याला मोक्षरूपी फल निष्पत्ती करता आदो अंते अशा दोन्ही मधल्या काळात तुम्हाला निष्काम कर्म उपासनारूपी जलसिंचन हे केलंच पाहिजे, अन्यथा मोक्षरूपी फलाचा तुम्हाला लाभ होणार नाही. मग याही रूपाने पाहिलं तर कर्म उपासनेसहित ज्ञान हे मोक्षाला हेतू आहे असं म्हणावं लागतं. आणि बरं नाही म्हणावं तर ज्ञानोत्तर सुद्धा ज्ञानी महात्मे कर्म उपासना करताना दिसतात. आपण डॉक्टर बाबा, मारुती बाबा, मोठे बाबा यांचे दाखले आपण पाहिले, ते आता बोलतात तिसऱ्या प्रकरणामध्ये. बघा, ज्याप्रमाणे जलसिंचन वृक्ष उत्पत्तीस आणि फलास म्हणजे फलनिष्पत्तीला काय हेतू आहे, कारण आहे, तसेच कर्म उपासना ही ज्ञानाच्या उत्पत्तीला आणि ज्ञानाचे फल जो मोक्ष त्याच्या काय निष्पत्तीला म्हणा आहे ना हेतू आहेत असे मानणे योग्य आहे. कारण जरी आता तुम्ही आता इथे एक त्याला काय म्हणतात अभिप्रेत्य परिहार घेऊन शंका घेऊन आपणच उत्तर दिलेलं आहे. तुम्ही मला लावू आता भामचंद्र डोंगर आहे, घोराडा डोंगर आहे, जे आपल्या वारकऱ्याच्या नित्य पाण्यातले, किंवा सह्याद्री पर्वताच्या रांगा आहे, हे समोरच इथं खंडोबाचं डोंगर आहे, तिथे मोठे मोठे वृक्ष आहेत. त्यांना कोणी जलसिंचन केलं? पण त्यांना ते वृक्ष उत्पन्न झाले, फल निष्पन्न झाले की नाही? मग कुठे जलसिंचनाची आवश्यकता आहे असं आपण म्हणाल. पण ज्या वृक्षाला जलसिंचनाचा ठाव नाही तो कोमसतोच, नष्टच होतो. त्याच्या मूळ कुठंतरी ओले मूळ भेदी खडकाचे ते अंग म्हटलेलं आहे. कुठंतरी खडकाचं भेदन करून ते वृक्षाचं मूळ कुठंतरी जलाच्या ठावापर्यंत गेलेलं आहे, तेव्हाच वर फळं पाहायला भेटतात, अन्यथा नाही. म्हणून त्याला सुद्धा जलसिंचन मेघाद्वारा तरी होतं, कुठल्या तरी झऱ्याद्वारा तरी होतं. म्हणजे जलसिंचना वाचून वृक्षाची उत्पत्ती नाही, फल निष्पत्ती नाही. तसं कर्म उपासनारूपी जलसिंचना वाचून ज्ञानरूपी वृक्षाची उत्पत्ती नाही. आणि पुन्हा त्याला जलसिंचन नाही केलं तर त्याला फल मोक्षरूपी फळाची निष्पत्ती सुद्धा होणार नाही. साधा व्यवहार. ते जलसिंचन केल्याने तो वृक्ष जसं वाळून जातो तसं अंतःकरणामध्ये हा ज्ञानरूपी वृक्ष उदयाला आला, परोक्ष म्हणा अदृढ अपरोक्ष ज्ञान. पण त्याला ते दृढ बोधात परिवर्तन होताना म्हणजे भिद्येतिरते ग्रंथी छिद्यंते सर्व संशय क्षयंतीच्या आशा कर्माने तस्मै दृष्टी परावरे अशी ग्रंथीचा भेद, संशयाचा छेद आणि कर्माचा क्षय असं होऊन त्याला मोक्षरूपी फलनिष्पत्ती ही होण्याकरता मधल्या काळात जर जलसिंचन केलं नाही कर्म उपासनारूपी तर ते का अंतःकरणरूपी भूमी काय होईल? वाळून जाईल. म्हणजे निष्काम कर्माचा त्याग केल्यामुळे अंतःकरण पुन्हा चंचल होईल. आपलं निष्काम कर्माचा त्याग केल्यामुळे ते मलिन होईल आणि निष्काम उपासनेचा त्याग केल्यामुळे ते चंचल होईल. आणि चंचल मलिन होणं म्हणजेच अंतःकरणरूपी भूमी कोरडी होणं, आणि ती कोरडी झाल्याच्या नंतर तो वृक्ष वाळून जाईल. मग मोक्षरूपी फल निष्पन्न होईल कसं? म्हणून तरी कर्मोपासना सहित ज्ञान मोक्षाला हेतू मानलं पाहिजे. ते बोलताना म्हणतात, जरी वनातील वृक्षास जलसिंचना वाचून फळे येतात तरी वृक्षाच्या मुळाशी जलाचा संबंध असतोच असतो. जलसंबंध नसेल तर फळे येणार नाहीत. असो काय, एकंदरीत विवेचनावरून कर्म उपासना आणि ज्ञान हे तिन्ही मोक्षाला हेतू आहे. म्हणजे समसमंचय वादाकरता पहिला पक्षाचा, दुसरा हा रामेश्वर सेतू दर्शनाचा, तिसरा जलसिंचनाचा दृष्टांत देऊन आणि आता चौथा देतात तो म्हटलं आपण एका बटूचा दृष्टांत देतात. तो कसा बघा, मग आपण असे वाचू.
तर आत्ताच म्हणलं आपण जलसिंचन कशाला हेतू आहे, वृक्ष उत्पत्तीला हेतू आहे आणि फल निष्पत्तीला हेतू आहे. तसं कर्मोपासना अंतकरणरूपी भूमीतल्या ज्ञानरूपी वृक्षाच्या उत्पत्तीला हेतू आहे आणि मोक्षरूपी फल निष्पत्तीला हेतू आहे. हे पहिलं कारण म्हणून तिघं हेतू माना. दुसरं कारण ज्ञानोत्तर ज्ञानी महात्मेसुद्धा कर्मोपासना करताना दिसतात म्हणून हेतू माना. आणि तिसरं कारण आत्ताच म्हणलं आपण, ती भूमी काही कारणास्तव सुकली तर तो वृक्षच राहत नाही, मग फळाचा तर प्रश्नच नाही. तसं ही कर्मोपासनाचा त्याग केल्याच्या नंतर अंतकरणरूपी भूमी पुन्हा मलिन आणि चंचल झाल्याच्या नंतर ज्ञानरूपी वृक्षच राहत नाही, तर मग त्याला मोक्षरूपी फल निष्पन्न होण्याचे काय सबब म्हणजे ते फल प्राप्त होणारच नाही. आणि त्याही पुढे आणखी असं आहे, बटूचा दृष्टांत तो. तर एखादी भूमी ही आत्ताच आपण 2 संस्कार पाहिलेत कर्माच्या फळाचा होता, दोषापनयन आणि गुणाधान. त्यात झाडून काढणं याला काय म्हटलं आपण, दोषापनयन. आणि सडा संमार्जन करून रांगोळी घालणं हे गुणाधान, किंवा कपडे धुणं दोषापनयन, प्रेस करणं हे गुणाधान, किंवा त्यांनी दिलेलं गेरूच्या रंगामध्ये ते बुडवणं हे गुणाधान आहे. आणि कपड्याचं ते अगोदर त्याच्याकरता वस्त्राचं क्षालन करणं धुणं हे दोषापनयन आहे. मग तसं एखाद्या भूमीवर सुद्धा एकदम साधू महात्मे ऋषी साधक येऊन राहतात असं नाही. त्या भूमीमध्ये आता आळंदीत येऊन राहतात, कारण आळंदी पहिली शुद्ध आहे. इथं देव येऊनी होती पक्षी असं वर्णन केलेलं आहे की देव म्हणे रुक्मिणी हा एकची योगी देखील नाही, हेच ज्ञान संजीवनी जाणत रे लोकाशी, धन्य धन्य धरातळी जो या ती दृष्टीने आळीन तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी, जो करेल याची यात्रा तो तारेल सकळी गोत्रा, सकळी खुळे पवित्रा याची निदर्शने होती. म्हणजे इंद्रायणी इंद्रशी पंचक्रोशीयापासून पुष्कळ वर्णन जगननी आईसाहेब रखुमाई मातेला या धरातलावरती ज्ञानोबराची महती सांगत असताना जगदीश्वर परमात्मा त्या समाधीच्या अभंगामध्ये बोलतात. नामदेव महाराजांनी विस्ताराने हे चरित्र आपल्यासमोर ठेवलेलं आहे. तर तिथे ही भूमी मुळात पुण्यात आहे, पण याही भूमीमध्ये एखादा आश्रम आहे, तो बांधल्याच्या नंतर तिथे अनेक साधक येऊन राहतात. पण येण्या अगोदर काय करतात, तिथे वास्तुशांती करतात म्हणजे दोषापनयन करतात. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एखादं कीर्तन भजन करतात म्हणजे एक प्रकारचं गुणाधान करतात. आणि ती वास्तू पवित्र झाल्याच्या नंतर साधक मंडळी साधना करण्याकरता तिथे येऊन राहतात. किंवा एखाद्या जंगलामध्ये एखादा जागा असेल तर ती ऋषीच्या मंत्राने काय करतात, त्याला दोषापनयन करून मग आणखी सडा संमार्जन, ते कुटिया बिट्या बांधून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून हे गुणाधान करतात. आणि मग बटुवा साधक लोक तिथे वेदपाठक ब्राह्मण येऊन राहतात. पण तीच भूमी काही कारणास्तव दूषित झाली, तिथे एखादा घातपात घडला, एखाद्याने आत्महत्या केली, काय दूषित जर झाली तर त्या आता हे दंडकारण्यामध्ये एक छोटासा प्रसंग असा येतो. प्रभू रामचंद्र, जानकी माता सीता आणि लखनजी हे रस्त्याने निघाले. आणि निघाल्याच्या नंतर खरं वनवास रामरायाला आहे. वनवास ज्येष्ठाशी धाडावी दुरी दिगंतरा नये समाचार त्याचा आंबा, काही कोणाला पाठवा, फक्त रामरायाचा उल्लेख केला, जानकी सीतेचा नाही लखनचा नाही. त्यामुळे वनवास रामरायाला आहे. पण निरोप कसला माझा घेता, जिथे रागवते ते सीता, म्हणून तुम्ही आणि मी 2 नाही, म्हणून जिथे तुम्ही तिथे आम्ही, म्हणून जानकी आईसाहेब येतात. वशिष्ठ महामुनी ते कौशल्य माता वगैरे सगळे परवानगी देतात, हे बरोबर आहे सीतेचं, म्हणून तुम्ही तिला घेऊन जा. ती लखन म्हणायला लागला, एखाद्या वेळेला तुमची सावली तुम्हाला सोडून राहील, पण हा लखन नाही. मग त्याला सुमित्रा आईची परवानगी घेऊन त्या उर्मिलेला निरोप देऊन लखनही येतो. पण मग त्या जंगलातून चालत असताना त्यांची चालण्याची प्रवासाची पद्धत अशी आहे की रामप्रभू पुढे आहेत, जानकी सीतामध्ये आहेत आणि मागे लक्ष्मणजी आहे, कारण एका स्त्री आबलेचं रक्षण व्हावं हा त्यांच्यातला हेतू. पण चालत असताना झालं काय, जानकी सीता आई आणि लक्ष्मणजी यांच्या अंतःकरणामध्ये विकल्प आला. हे प्रसिद्ध आपण ऐकलेल्या गोष्टी आहेत. विकल्प काय आला की वनवास यांना आहे, यांची भार्या म्हणून माझं येणं कर्तव्य आहे, हा कशाला आला, याला कदाचित माझं तर अभिलाष नाही ना अंतःकरणात, असे मनामध्ये एक प्रकारचा संशय येऊन गेला. आणि लक्ष्मणाच्या मनात संकल्प येऊन गेला की आपलं चुकलं की काय करा, रामरायाला प्रभूला वनवास आहे, यांचं ठीक आहे, आपण कशा करता हेलपाटा, म्हणजे ते घोडू मेलं ओझ्याने शिंगरू मेलं एर झाल्याने असं काहीतरी म्हणतात, तसं विनाकारणच आपण कशा करता आलो, म्हणजे आपलं एखादं चुकलं की काय असं त्यांच्याही मनामध्ये येऊन गेलं. रामराया प्रभू ते पूर्ण पवित्र असल्यामुळे त्यांच्यामध्ये हे काही पाल चुकण्याची शक्यता नाही. पुढे गेल्याच्या नंतर दोघंही प्रभू रामचंद्राचे भक्तच आहे, एक भार्य आहे, एक बंधू आहे. दोघांनी प्रांजळ अंतःकरणाने आपल्या अंतःकरणात आलेला विकल्प बोलून दाखवला आणि असं व्हावं का, तर प्रभू रामचंद्र म्हटले तुमचं कारण नाही, हा त्याला वस्तू सामर्थ्य म्हणतो आपण, त्या भूमीचा तो महिमा आहे.
या भूमीत तुम्ही आला ना, या भूमीतून आपण चाललो ना, त्या भूमीत म्हटले इथे पूर्वी खूप ऋषीमुनी राहायचे, खूप साधक सिद्ध या ठिकाणी सिद्धक साधांचा समुदाय असायचा. पण एक काळ असं झालं की ती तिलोत्तमा नावाचे अप्सरा का परमात्म्यानेच मोहिनीचं रूप घेतलं. सुंद दोन्हीबद्दल दैत्य त्यांचं या ठिकाणी द्वंद्व घडलं आणि त्या स्त्रीच्या अप्सराने काय नागसे नागिनी बुरी हात लगत कट खाय, नागिनीची नारी बुरी देखत लहरी आजाय, असा प्रकार तो आहे. आणि मग त्या स्त्रीच्या वासनेने तिने सांगितलं, हा म्हणायचं तुझी वहिनी, तो म्हणायचं सुंद म्हणायचं तुझी वहिनी, उपसुंद म्हणायचं तुझी नाही तुझी वहिनी माझी भार्या. पण ते म्हणायला लागली तुम्ही ठरवण्यापेक्षा मला कोण पाहिजे मी सांगेल ना. म्हणजे मग तू सांग सुंदरी, तुला कोण पती कोण दीर म्हणून पाहिजे. तिने सांगितलं कोण पती कोण दीर नाही, जो समर्थ तो पती आणि जो असमर्थ तो दीर. म्हणजे आम्ही दोन्ही समर्थ. म्हणजे असं नाही, परीक्षा द्या मग उत्तीर्ण. म्हणजे मग कोण, तुम्ही दोघं लढा आणि जो विजयी ठरेल त्याला मी वरेल. आणि मग ते तिच्या मोहापायी त्या दोघाचा घनघोर संग्राम झाला. सुंद उपसुंदने आणि त्याला वरदान होतं, आम्ही मेलो तर दोघाच्या हाताने मारावं, बाकी कोणाच्याच नाही. मग दोघाचं इथे हृदयवान राठोड आणि इतिहासामध्ये तानाजी मारू सुरे असा प्रकार घनघाती घाव दोघाचा पडला. ते दोघंही संपलीत आणि त्यांचं ते दूषित रक्त त्या भूमीवर सांडलं आणि त्याच्यामुळे तुमच्या अंतकरणात हा विकल्पाला सोडून द्या म्हटले. म्हणजे तीच भूमी काही कारणास्तव प्रभू रामचंद्र तरी मार्गक्रमण करायला नाविलाज आहे म्हणून त्या भूमीतून गेले, पण विश्रांतीला नाही थांबले. आणि अनेक ऋषीमुनी साधू त्या ठिकाणी होते अगोदर, पण ती भूमी त्या कारणास्तव दूषित झाल्याच्यानंतर ते स्थान ते सोडून निघून गेले. किंवा आजही काही बटुवा म्हणजे वेदपाठक ब्राह्मण असतात, एखादी भूमी पहिले तिला संस्कारित करतात, तिथे दोषापनयन करतात, गुणाधान करतात, संस्कारित करतात, तिथे वेद अध्ययन करतात, पण काही कारणास्तव ती दूषित झाली तर निघून जातात. म्हणजे एवढा प्रपंच कशा करतात, तर तो पूर्वपक्ष म्हणतो याच्याच करता की तसे अंतकरणरूपी भूमीमध्ये बोधरूपी बटू येऊन राहिलेला आहे. पण ते बोधरूपी तो बटू आता सिद्ध व्हावा आणि वेद पाठ व्हावा, म्हणजे मोक्षरूपी फल त्याला प्राप्त व्हावं, तो चतुर्वेदी व्हावा. याच्याकरता तेवढ्या काळ पूर्ण साधना होईपर्यंत ती बुद्धी अंतकरणरूपी भूमी काय असली पाहिजे, शुद्धच असली पाहिजे. ती काही कारणास्तव दूषित झाली तर ती बटू जशी निघून जातात, तशी ही काय कारणास्तव दूषित होईल, तुम्ही कर्म उपासना त्यागलं तर ती पुन्हा काही मलिन होईल, चंचल होईल, म्हणजे ती भूमी झाली दूषित, तो बोधरूपी बटू निघून जाईल, मग मोक्षरूपी फल कसं प्राप्त होईल. म्हणून सुद्धा कर्म उपासना करणं गरजेचे आहे असं शेवटी बोलतात. वाचू बघा, हा चौथा दृष्टांत बटूचा त्या संबंधी बोलतात. ज्ञानोत्तर काली ज्ञानवान कर्म करीत असल्याचे दिसते. आपण 3 दाखले दिले. यावरून दुसरे असेही म्हणता येईल की जरी केवळ ज्ञानानेच मोक्ष होतो असे मानले तरी ज्ञान रक्षणाकरता कर्म उपासनेची आवश्यकता आहे. म्हणजे प्रथम ज्ञानोत्पत्तीकरिता आणि पश्चात ज्ञान रक्षणाकरिता कर्मोपासना अवश्य केलीच पाहिजेत. ठीक ना. म्हणजे ते जलसिंचन आणि फलनिष्पत्ती म्हणजे वृक्ष उत्पत्ती फलनिष्पत्ती दोन्ही करता जलसिंचन केलं पाहिजे. तसं ज्ञानरूपी वृक्ष अंतकरणात जन्माला येण्याकरता आणि त्याला मोक्षरूपी फलपर्यवश होण्याकरता कर्मोपासनारूपी जलसिंचन केलं पाहिजे. बरं, ज्ञानोत्तरकाली ज्ञानवान म्हणजे विद्वान कर्मोपासनेचा त्याग करेल तर काय होईल, जलसिंचना वाचून वृक्षाचा जसा नाश होतो त्याप्रमाणे उत्पन्न झालेले ज्ञान देखील काय होईल, नष्ट होईल. शुष्क भूमीतला वृक्ष जसा नष्ट होतो त्याप्रमाणे. मग इथली शुष्कता कोणती, अंतकरण पवित्र आणि अस्थिर होणं हीची एक प्रकारची शुष्कता, तो बोधरूपी वृक्ष नष्ट होईल. म्हणून शुद्ध अंतकरणात ज्ञान होते. हे उभय पक्षाला निर्विवाद मान्य आहे. म्हणजे क्रमसमुच्चय असेल व समसमुच्चय असेल दोन्ही पक्षाला मान्य आहे का शुद्ध अंतकरणात तैसे काय चित्त शुद्ध नाही तिथं बोध करेल काय असं म्हटलेलं आहे. म्हणून दोन्ही पक्षालाही मान्य आहे, निर्विवाद, याच्याबद्दल वादविवाद नाही. फक्त वाद कसाच आहे, कर्म उपासना ज्ञान हा पक्ष घ्यायचा म्हणजे समसमुच्चय घ्यायचा की क्रमसमुच्चय घ्यायचा. मग पूर्वपक्ष म्हणतो तुम्हाला अगोदर कर्म उपासना मान्यच आहे तर ते ज्ञानाला तुम्ही मान्य करता तसे मुक्तीला सुद्धा काय करा, मान्य करा. त्याच्याकरता दिलेले हे वेदपटू ब्राह्मणाचा किंवा ह्या पक्षाच्या त्या वृक्षाच्या जलसिंचनाचा दिलेला दाखला आहे. म्हणून ज्ञानोत्तरकाली ज्ञानवान कर्म न करील तर त्यास पाप होईल आणि उपासना न करील तर काय होईल, अंतकरण पुन्हा चंचल होईल. म्हणजे याचा अर्थ त्या अंतकरण मलिन आणि चंचल होणं हाच एक तिथली शुष्कता आहे. मग तो म्हणतो मग त्या मलिन आणि चंचल अंतकरणात ज्ञान राहणार नाही. जसा सुकलेल्या भूमीत उत्पन्न झालेला वृक्ष राहत नाही किंवा दुसरं उदाहरण संस्काराने शुद्ध केलेल्या स्थानी वेदपाठी ब्रह्मचारी राहतात. आपण हे रामायणातला सुद्धा प्रसंग पाहिला. व तेच स्थान काही निमित्ताने मलिन झाले. ते रामायणातलं स्थान कशाला मलिन झालं म्हटलं आपण सुंद उपसुंदच्या त्या एक प्रकारचा परस्पराच्या वधाने युद्धामुळे तिथलं दूषित रक्त सांडल्यामुळे मलिन झालं. पंढरपुरामध्ये एक आश्रम आहे तर त्या आश्रमात कोणी राहत नाही कारण तिथे त्या आश्रमाकरताच एकाने दुसऱ्याचं काय केला, प्राण घेतला. आणि मग त्या अशा प्रेत योनीला गेलेली त्या धुंदुकारीसारखी गेलेली व्यक्ती मग ती तर तिथे राहत नाही पण येणाऱ्याला राहू देत नाही ते पिशाच्य.
त्यामुळे तो आश्रमच ओसाड पडला. म्हणजे अगोदर तिथं वारकरी थांबायचे, आता का थांबत नाही? अगोदर ते पवित्र होतं, नंतर ते दूषित झालं, मग ते तिथलं त्याग करून काही झालेत, दुसरीकडे गेले, असं आपल्याला पाहायला भेटतं. संस्काराने शुद्ध केलेल्या स्थानी वेदपाठी ब्रह्मचारी राहतात व तेच स्थान काही निमित्ताने मलिन झाले तर त्या स्थानाचा त्याग करतात. त्याप्रमाणे कर्म उपासनेचा त्याग केल्यामुळे मलिन आणि चंचल अंतःकरणात ज्ञान राहणार नाही. म्हणून कर्म उपासना ज्ञान रक्षणास तरी अवश्य हेतू आहेच आहे. आपल्या आळंदीमध्ये हे ना आपलं हजेरी मारुती बघा, त्या हजेरी मारुतीच्या ऑपोजिट साईडला डाव्या हाताला तिथे एक धर्मशाळा होती. ती कितीतरी वर्षापासून ओसाड आणि ओजाड होती. तिथे कोणीच राहत नाही, कारण तिथे एक ब्रह्मपिशाच राहायचं. तिथे कोणी राहायला गेलं रात्री त्याची पेटी उचलून ते बाहेर ठेवायचं. पण मग ते आत्ता हल्ली 1 वर्षात 2 वर्षात तिथं काम झालं आणि मग तिथे आता ते पुन्हा ते काय केलं, ते म्हणजे दूषित झाली होती ती अशाच त्या ब्रह्मपिशाच्याने, आणि त्यामुळे ते स्वतः ते कोणाला राहू देत नव्हतं तिथे. त्यामुळे कोणीच थांबायचं नाही, ती ओसाड पडली होती. पण आता हल्ली जाग्याला खूप महत्त्व आहे आळंदीमध्ये. म्हणजे त्यामुळे त्याने पुन्हा ते भूदेवाच्या मंत्राद्वारा तिला पुन्हा त्याला काय दोषापनयन केलं, गुणधान केलं, आणि आता छानपैकी धर्मशाळा बांधली. आणि तिथे ते आता रोज माऊलीच्या आरतीला राहतात बघा, ते अमोल महाराज त्यांची संस्था आहे तिथे. म्हणजे ते काही कारणाने दूषित झाले तर मग साधक तिथे राहत नाही, आणि मग ती पुन्हा पवित्र करावी लागते. तर मग पुन्हा निष्काम कर्म, मग ते पुन्हा तुम्ही मध्ये त्यागणार, पुन्हा बोधरूपी वृक्ष जाणार, पुन्हा मग निष्काम कर्म उपासना करणार, पुन्हा तिला सिद्ध करणार, पुन्हा बोधरूपी वृक्ष. एवढं सगळं घाटाटोप करण्यापेक्षा सोबतच चालू ठेवलं तर समसमज ठेवला म्हणजे तुम्हाला मोक्षरूपी फलापर्यंत लवकर जाता येईल, असं एक पूर्वपक्षाचं म्हणणं दिसतं. कर्म उपासनेचा त्याग केल्यामुळे मलिन आणि चंचल अंतःकरणात ज्ञान राहणार नाही. म्हणून कर्म उपासना ज्ञान रक्षणास तरी अवश्य हेतू आहे. अशा रीतीने कर्म उपासना आणि ज्ञान हे तिन्ही मोक्षाचा हेतू आहेत असा अंगीकार करावा. किंवा मोक्षास हेतू ज्ञान आहे आणि ज्ञान रक्षणाचा हेतू कर्म उपासना आहे. मोक्षाला हेतू कोण? ज्ञान. म्हणजे 2 पर्याय तिने दिलेत, हा घ्या किंवा हा घ्या, पण समोसमोचे माना. काय करा? कर्म उपासनेसहित ज्ञान तिन्ही मोक्षाला हेतू आहे असं म्हटलं, समोसमोचे झालं. आणि दुसरं म्हणजे ज्ञानाच्या उत्पत्तीकरता कर्म उपासना पाहिजे आणि त्याच्या रक्षणाकरता सुद्धा कर्म उपासना पाहिजे. म्हणजे उत्पत्ती करता आणि मोक्षरूपी फल निष्पत्ती करता कर्म उपासना हेतू आहे असा तरी पक्ष घ्या. पण काय माना तुम्ही? समसमचे माना, दोन्हीपैकी कुठलाही पक्ष घ्या. म्हणून तो म्हणतो, म्हणून कर्म उपासना ज्ञान रक्षणास तरी अवश्य हेतू आहेत. अशा रीतीने एक पहिला कर्म उपासना आणि ज्ञान ही तिन्ही मोक्षास हेतू आहे असा तरी अंगीकार करावा. किंवा मोक्षास हेतू ज्ञानच आहे तुमच्या मताप्रमाणे, पण त्या ज्ञानाच्या रक्षणाकरता आणि मोक्षरूपी फल निष्पत्ती करता कर्मोपासना हेतू आहेत असा अंगीकार करावा. दोन्हीपैकी कोणता एक प्रकार पत्कारला तरी चालेल, पण ज्ञानवानास कर्मोपासना कर्तव्य आहे असे सिद्ध होते. या पक्षास समसमुच्चयवाद असे म्हणतात. आता या समसमुच्चयवादाचं खंडन करून क्रमसमुच्चयवादाचं मंडन येतो, तर तो विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. हरि ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.